मी आहे अपर्णा पाटील, मोटिवेशनल अँड इन्स्पिरिच्युअल स्पीकर अँड लाईफ चेंजिंग कोच। जीवनामध्ये आत्मविश्वास ढासळला ना की जीवन जगण्याचा खेळच बिघडून जातो। असं काही नसतं की कोणात आत्मविश्वास असतो आणि कोणात आत्मविश्वास नसतो, तर ज्यांच्यात आत्मविश्वास नसतो त्यांचा प्रॉब्लेम हा असतो, त्यांचा आत्मविश्वास हा दबलेला असतो। ते लोक आत्मविश्वास बाहेर काढू शकत नाही, बाहेर दाखवू शकत नाही, कॉन्फिडन्सली जगू शकत नाही। तर त्यासाठीच आज काही टिप्स, या टिप्स त्यांना मदत करेल की त्यांचा आत्मविश्वास बाहेर काढायला आणि आत्मविश्वास वाढवायला मदत करेल। सर्वात मोठा प्रॉब्लेम हा असतो की जेव्हा आपल्याला कुठलं काम मिळतं, कुठलं प्रोजेक्ट मिळतं, कुठलं असाइनमेंट मिळतं, तेव्हा सर्वात आधी आपल्या डोक्यात हा विचार येतो की ते काम मी कसं चांगलं करेल, सर्वांपेक्षा चांगलं कसं होईल। तर मित्रांनो, आपल्याला इथे तो विचार करायचा नाहीये की ते काम कसं चांगलं होईल, तर आपल्याला विचार करायचा आहे ते काम आपण पूर्ण कसं करू, किती लवकर करू। आणि जेव्हा आपण ते काम पूर्ण करू तेव्हा आत्मविश्वासातली पहिली स्टेप ही आपण पूर्ण केलेली असू। म्हणून कोणत्याही कामाला सर्वात आधी पूर्ण करा। जेव्हा ते काम पूर्ण होईल तेव्हा आत्मविश्वास आपोआप वाढेल। जर ही गोष्ट लक्षात राहत नाही ना तर प्लीज लिहून घ्या। आपण जेव्हा आपली स्वतःची तुलना इतरांसोबत करतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स हा कमी होत असतो। आपण कधीच स्वतःची तुलना इतरांसोबत करू शकत नाही आणि करू पण नका। स्वतःची तुलना ही स्वतःच सोबत करा। काल मी कसा होतो त्यापेक्षा आज मी किती चांगला आहे हे करा। आपलं ऑफिस असो, घर असो या रिलेशनशिप असो, कुठल्याही पद्धतीचे तुमचे गोल असो, ते गोल छोट्या छोट्या भागात डिवाइड करायला शिका। जेव्हा आपलं एखादं मोठं गोल असेल आणि त्याला आपण छोट्या छोट्या भागात डिवाइड करू आणि त्यातला एक भाग छोटासा जेव्हा अचीव करू तेव्हा आपला आत्मविश्वास हा आणखी वाढेल। आणि असाच त्यापेक्षाही दुसरा जेव्हा गोल आपण अचीव करू तेव्हा आत्मविश्वास त्यापेक्षा डबल वाढेल। असे जेव्हा छोटे छोटे गोल आपण कंप्लीट करत जाऊ आणि अचीव करत जाऊ तेव्हा आपला आत्मविश्वास सुद्धा हा परत परत डबलनी वाढेल। त्यामुळे म्हणून तुम्ही हे प्रत्येक गोल हा छोट्या छोट्या भागात डिवाइड करा। आत्मविश्वास हा आपोआप वाढेल। स्वतःला ओळखणं, स्वतःला समजणं खूप छान असते, पण त्याहीपेक्षा छान असते ते स्वतःला डिस्कवर करणं। जेव्हा आपण स्वतःला बांधून ठेवतो ना तेव्हा काय होते की आपण त्यात ना बांधून जातो। आपल्याला असं वाटते की मी हे करू शकते, मी हे करू शकत नाही। एका साच्यात आपण असं बांधलेलं असतो। तर मित्रांनो, नवीन नवीन गोष्टी करा ना, नवीन नवीन गोष्टी करायला शिका। म्हणजे काय होईल की कळेल आपल्याला की अरे मला माहीतच नव्हतं की मी हेही करू शकते। आणि जेव्हा हे कळेल की मी कुठलीही गोष्ट करू शकते तेव्हा आत्मविश्वास हा वाढेलच। कधी कधी कॉन्फिडन्स नसण्याचं कारण ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा असतो। आपण असा विचार का करत नाही की मला त्या गोष्टीबद्दल पूर्ण नॉलेज नसेल, मला त्या गोष्टीबद्दल पूर्ण ज्ञान नसेल। अशा वेळी आपण ती गोष्ट शिकायला पाहिजे, त्या गोष्टीबद्दल पूर्ण ज्ञान घ्यायला पाहिजे आणि माझ्यात ही कमी आहे हे आपण स्वीकारायला पाहिजे, आत्मसात करायला पाहिजे। आणि जेव्हा आपल्यातली कमी आपण स्वीकारू तेव्हा आपण त्या गोष्टी शिकायला सुरुवात करू आणि जेव्हा त्या गोष्टी शिकायला सुरुवात करू तेव्हा आपल्याला त्याबद्दल नॉलेज येईल आणि नॉलेज आलं की आपला विश्वास हा वाढायला लागेल आणि विश्वास वाढला की आत्मविश्वास वाढलाच। सर्वात जास्त आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्याबद्दल आपण कधी विचार करत नाही, कधी कुठे बोलत नाही, ते म्हणजे आपलं आरोग्य। आणि जर आपलं हेल्थ मेंटली अँड फिजिकली स्ट्रॉंग असेल तर आपण कुठलीही गोष्ट मन लावून करू शकू। जर आपण सुदृढ असू तर ते फ्रेश माइंडने करू आणि आत्मविश्वासात आपला भर पडेल। जर कोणतं काम होत नाहीये, कोणतं काम करू शकत नाहीये आणि कुठल्या कामात फेल्युअर येत आहे तर डोंट वरी यार, होऊन जाईल। आपण दुसऱ्याला म्हणतो की उठ चल करूयात परत, होऊन जाईल।
तर आपण, मला असं वाटतं, स्वतःचे पॅरेंट्स बनायला पाहिजे आणि स्वतःला म्हणायला पाहिजे की चल उठ, डोंट वरी, होऊन जाईल, चिल्ड यार, ट्राय अगेन. थोडं लक्ष देऊन विचार करा की आपला कॉन्फिडन्स याहीसाठी कमी होतो की आपल्याला फेल्युअर आलं तर, आपण या गोष्टी करू नाही शकलो तर कोण काय म्हणेल, याहीसाठी आपला कॉन्फिडन्स लो होतो. तर फेल्युअर येणे इतकं वाईट नसतं यार. जेव्हा फेल्युअर येईल तेव्हाच तर आपल्याला दुसरा चान्स मिळेल ना. तर आपण स्वतःचा बेस्ट फ्रेंड बनायला पाहिजे आणि स्वतःलाच म्हणायला पाहिजे की काही गोष्ट नाही, काही प्रॉब्लेम नाहीये. जर आपण फेल्युअर झालो तर चल उठ, करूयात, ट्राय अगेन, आपण स्वतःच म्हणायला पाहिजे आणि फेल व्हायला भ्यायला नको. खरं तर हे आहे की आपल्या डोक्यात सतत चालू असतं की कोण काय म्हणेल, मी जर हे काम केलं तर कोण माझ्याबद्दल काय विचार करेल, कोण काय म्हणेल, कोण कसं म्हणेल, हा विचार सतत चाललेला असतो. आणि याच गोष्टीमुळे आपल्या थोडाफार जो कॉन्फिडन्स असतो ना तोही लो होतो. काय गरज आहे कोणाच्या चांगलं आणि वाईट म्हणण्याची? आपला स्वतःवर स्वतःचा विश्वास आहे ना की मी जे करेल ते चांगलंच करेल आणि मला वाटते म्हणून मी करते. तर आपल्याला एक गोष्ट चांगलं लक्षात ठेवावं लागेल, इथे फिट करून ठेवावं लागेल की मला काही फरक पडत नाही कोणी काहीही म्हणो, मला हे करायचंच आहे. असं जेव्हा म्हणू आणि आपण ती गोष्ट करू आणि जर ती गोष्ट आपण प्रामाणिकपणे करू ना तर ती चांगलीच होणार आणि चांगली होणार म्हणजेच ती आपण त्यात सक्सेस होणारच आणि आत्मविश्वासा वाढेलच. जेव्हा तुम्ही काही काम करत नाही, तुमचा खाली टाइम असतो, तेव्हा तुम्ही काय करता? खेळता, टीव्ही बघता, वाचन करता, या तुम्हाला आवडेल त्या क्षेत्रातलं कुठलेही काम करता. तर यावेळेस तुम्हाला हेच जास्त करायचं आहे जे तुम्हाला मनापासून आवडेल. आणि जेव्हा आपली ना लाईफ असं सकाळी उठा, ऑफिसला जा, तिकडून या टाइम मध्ये हेच करा, असं एका ढाच्यामध्ये बांधून जाते, त्यामुळे आपल्याला ते करायचं आहे जे आपल्याला मनापासून खूप जास्त आवडते आणि त्या गोष्टी करायला लागू आपण, तर आपल्याला आपला आत्मविश्वास आणखी जास्त वाढवता येईल. लाखात एक गोष्ट सांगते आहे की जेव्हा आपण इन्स्टाला, फेसबुकला पोस्ट टाकतो तेव्हा आपण वाट बघत असतो की किती लाईक आले, किती फॉलोवर आले. काही गरज नाहीये, आपला स्वतःचा एक थम्स अप आहे ना, तर बस